नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता चौथी मंथन, विषय बुद्धिमत्ता चाचणी. आजच्या व्हिडिओचं टॉपिकचं नाव आहे जलप्रतिबिंब, व्यवसाय नंबर 17, प्रश्न 1 ते 16. खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि त्या प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब म्हणजे ती प्रश्न आकृती जर आपण पाण्यात बघितली तर त्याचं प्रतिबिंब, त्याची प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला ओळखायचे. आता प्रश्न पहिला बघूयात. आणि हे ओळखताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची. प्रश्न आकृती जी दिलेली असते त्या प्रश्न आकृतीचा वरचा भाग खाली उलट स्वरूपात जातो आणि खालचा भाग वर उलट स्वरूपात जातो. प्रश्न आकृतीची डावी बाजू उत्तर आकृतीमध्ये डावीकडेच राहते आणि उजवी बाजू उजवीकडेच राहते. मग आता प्रश्न नंबर 1चा आपण विचार करूया. आता प्रश्न 1 मध्ये जो आपल्याला एक त्रिकोण, भरलेला त्रिकोण दिसतोय, तो उजवीकडे आहे. तो उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात आहे. तो आता उजव्या बाजूलाच खालच्या कोपऱ्यात जाईल. बघा, आता उजव्या बाजूलाच खालच्या कोपऱ्यात कुठं गेलाय तो? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये गेलाय. म्हणजे वरची बाजू आपल्याला खाली घ्यायची. मग वरची बाजू खाली कुठं आली? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच बरोबर आहे. बाकी सगळ्या पर्यायांमध्ये वरची बाजू खाली, म्हणजे हा भरलेला त्रिकोण चुकीचा आलेला आहे सगळ्या पर्यायांमध्ये. म्हणून बाकी सगळे पर्याय चुकीचे आहेत. पहिल्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आता मी सगळे बाकीचे पर्याय चुकीचे कसे आहेत ते सांगतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा जो त्रिकोण आहे प्रश्न आकृतीमध्ये तो उजवीकडे आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये डावीकडे आला. जलप्रतिबिंबात उजवीकडची बाजू उजवीकडेच राहते, डावीकडची बाजू डावीकडेच राहते. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झाले? प्रश्न आकृतीमध्ये हा त्रिकोण उजव्या बाजूला आहे, वरच्या बाजूला. तो पर्याय क्रमांक 3 मध्ये उजव्या बाजूलाच राहिला. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. तो खाली यायला पाहिजे होता. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय झालंय? तर तो उजवीकडचा भरलेला त्रिकोण तो डावीकडे आलाय आणि तो पुन्हा खाली आलाय. म्हणजे खालीच यायला पाहिजे होता, पण तो उजवीकडचा डावीकडे आला. म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 2 मधील जी प्रश्न आकृती आहे त्याचा आपल्याला जलप्रतिबिंब बघायचे. म्हणजे ही आकृती पाण्यामध्ये कशी दिसेल. आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर मित्रांनो, जलप्रतिबिंबामध्ये डावी बाजू डावीकडेच राहते, उजवी बाजू उजवीकडे राहते. आता प्रश्न आकृतीची जी डावी बाजू आहे ती पर्याय क्रमांक 1 मध्ये उजवीकडे गेली, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर प्रश्न आकृतीची जी डावी बाजू आहे ती पुन्हा या ठिकाणी उजवीकडे आली, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडे आहे. खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली झाला आहे. म्हणून प्रश्न नंबर 2चं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांक 4 का नाही आहे? तर पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न आकृती आहे तशीच आहे. दोन्ही पण सारख्याच आकृत्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3. मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पण एका भागाची तुलना करून आपण जलप्रतिबिंब शोधू शकतो. आता या ठिकाणी जो भरलेला भाग आहे, जो भरलेला गोल दिसतोय तो आहे डाव्या बाजूला खाली. तो आता पाहिजे डाव्या बाजूलाच वरच्या बाजूला, डाव्या बाजूला वर. मग हा भरलेला गोल डाव्या बाजूलाच वर कुठे गेलाय? तर फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये गेलाय. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये तो उजवीकडे गेलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये भरलेला गोल आहे तसाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो उजवीकडे गेलाय पण तो वरच्या बाजूला गेलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. खालची बाजू वर गेली, वरची बाजू खाली उलट स्वरूपात. डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडे आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4. मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे जलप्रतिबिंब. आता प्रश्न नंबर 4 मध्ये पर्याय क्रमांक 1चा आपण विचार केला तर ए जो आहे प्रश्न आकृतीमध्ये तो डावीकडे आहे.
तो पर्याय क्रमांक 1 मध्ये डावीकडेच यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो उजवीकडे आला. जलप्रतिबिंबात डावीकडची बाजू उजवीकडं, उजवीकडची बाजू डावीकडं होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर ए उजवीकडंच आहे, यस डावीकडंच आहे आणि दोन्ही पण बरोबर खालची बाजू वर, वरची बाजू खाली या पद्धतीनं बदललेले आहेत. म्हणून चौथ्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का चुकीचा आहे? तर प्रश्न आकृती पर्याय क्रमांक 3 दोन्ही पण सारखेच आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4 का चुकीचा आहे? तर या ठिकाणी ए आणि यस यांनी दिशा बदललेल्या आहेत. प्रश्न आकृतीमध्ये ए डावीकडे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये तो उजवीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. चौथ्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. मित्रांनो, प्रश्न नंबर 5चं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सारख्याच आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर मित्रांनो प्रश्न आकृतीची डावी बाजू डावीकडेच पाहिजे, जी उजवीकडे आली म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर पुन्हा तेच झाले. प्रश्न आकृतीची तुम्ही डावी बाजू बघा, जी डावीकडेच यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते उजवीकडे आली म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितलं तर डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडे आहे. खालचा भाग वर गेलाय आणि वरचा भाग खाली आलाय म्हणून 5व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. मित्रांनो, प्रश्न नंबर 6चं जलप्रतिबिंब आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूयात. ZEN आहे तसंच आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर प्रश्न आकृतीमध्ये यन आहे उजवीकडं, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो डावीकडं आलाय म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर मित्रांनो यन उजवीकडंच आहे, झेड डावीकडंच आहे आणि ई मध्येच आहे आणि हे बरोबर उलट स्वरूपात झालेले आहेत. म्हणजे खालचा भाग वर गेलाय, वरचा भाग खाली आलाय म्हणून 6व्या प्रश्नाचा जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 4 का नाही आहे? तर मित्रांनो 4 मध्ये सुद्धा जे अक्षर दिलेत आपल्याला त्यांनी दिशा बदललेल्या आहेत. प्रश्न आकृतीमध्ये यन उजवीकडे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये तो डावीकडे गेलाय म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. 6व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 7. प्रश्न नंबर 7 मध्ये आपल्याला प न असं मराठी अक्षर दिलेत, ज्यांचं आपल्याला बघायचं आहे. जलप्रतिबिंब म्हणजे खालची बाजू वर, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडेच. आता 7व्या प्रश्नाचं आपण पर्याय क्रमांक 1 उत्तर बघितलं तर खालची बाजू वर, वरची बाजू खाली झाली. प उजवीकडेच आहे आणि न प डावीकडेच आहे, न उजवीकडं आहे म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बाकीचे सगळे पर्याय काय असणार आहेत? चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे तसाच दिला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं तर मित्रांनो न आणि प यांनी आपल्या जागा बदलल्यात. म्हणजे उजवीकडचा डावीकडे, डावीकडचा उजवीकडे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये काय झाले? प पुन्हा या ठिकाणी जो डावीकडे होता तो उजवीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. मित्रांनो 7व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. मित्रांनो प्रश्न नंबर 8चं जलप्रतिबिंब बघताना डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडं, वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडेच. खालचा भाग प्रश्न आकृतीमध्ये वरचा जो भाग आहे तो खाली आलाय आणि खालचा भाग वर गेलाय म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 8व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 का चुकीचा आहे? तर बघा पर्याय क्रमांक प्रश्न आकृतीमध्ये डावीकडची बाजू पर्याय क्रमांक 2 मध्ये उजवीकडे आली म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 3 दोन्ही पण सारखे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4चा विचार केला तर पुन्हा प्रश्न आकृतीचा जो डावीकडचा भाग आहे तो पर्याय क्रमांक 4 मध्ये उजवीकडे आला. जलप्रतिबिंबात डावीकडची बाजू उजवीकडं, उजवीकडची बाजू डावीकडं होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. 8व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9.
आता या ठिकाणी यस आणि टी असे दोन आपल्याला इंग्रजी कॅपिटल लेटर दिलेत. त्यांचा आपल्याला जलप्रतिबिंब बघायचे. मित्रांनो, यस पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर यस आणि टी यांनी आपल्या दिशा बदलल्यात. टी उजवीकडं आहे प्रश्नाकृतीमध्ये. पर्याय क्रमांक 1मध्ये तो डावीकडं आला म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्नाकृती दोन्ही पण सारखे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर पुन्हा टी प्रश्नाकृतीमध्ये उजवीकडे होता. पर्याय क्रमांक 3मध्ये तो डावीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे. बघा, टी उजवीकडचा उजवीकडेच राहिला आहे, यस डावीकडचा डावीकडेच आहे आणि आकृती या ठिकाणी उलट झालेली आहे म्हणून 9व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10वा. प्रश्न 10मध्ये मित्रांनो आपल्याला 49 ही संख्या दिलेली आहे. आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर 9ने या ठिकाणी दिशा बदललेली आहे आणि 4ने पण दिशा बदलली, डावीकडची उजवीकडं उजवीकडची डावीकडं, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर मित्रांनो 4 डावीकडंच आहेत आणि 6 पण 9 पण उजवीकडंच आहेत आणि आकृती बरोबर उलट झालेली आहे. संख्या उलट झाली म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर पुन्हा 4 आणि 9ने दिशा बदलल्यात, डावीकडचे उजवीकडं उजवीकडचे डावीकडं, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सेमच आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा. तर 10व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. प्रश्न नंबर 11चं जलप्रतिबिंब. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सेमच आहेत. फक्त हात या ठिकाणी थोडे बदललेले आहेत, पण वरचा भाग वरच आहे, खालचा भाग खाली आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर जे डोकं आहे आकृतीचं ते बरोबर खाली आले, पाय वर गेलेत आणि बरोबर हातांच्या दिशा पण बरोबर आहेत म्हणून 11व्या प्रश्नाचा जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर 3चा जर विचार केला तर वरचा जो भाग आहे आकृतीचा तो खाली पर्याय क्रमांक 3मध्ये बरोबर आला आहे, पण पायांचा जो भाग आहे हातांचा भाग या ठिकाणी चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4चा विचार केला तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही पण सेम आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. 11व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, आपण बघतोय जलप्रतिबिंब. आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर खालची बाजू वर, वरची बाजू खाली जायला पाहिजे. पण आता या ठिकाणी काय झालं आहे, हा जो भाग आहे जो वर जायला पाहिजे होता तो म्हणजे उजवीकडचा जो भाग आहे तो उजवीकडंच वरच्या बाजूला जायला पाहिजे होता, तो डावीकडं आला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सेम आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3मध्ये आपण बघितलं तर डावीकडची बाजू उजवीकडं आणि उजवीकडची बाजू डावीकडे झाली म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग 12व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. खालची बाजू वर गेली, वरची बाजू खाली आली, डावीकडचा भाग डावीकडंच आहे आणि उजवीकडचा भाग पण उजवीकडंच आहे. म्हणजे प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4ची जर आपण तुलना केली तर जलप्रतिबिंबाचे सगळे नियम या ठिकाणी तंतोतंत जुळतात म्हणून 12व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 13चं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 नाही आहे, कारण की पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सेम आहेत. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर वरची बाजू खाली, खालची बाजू वर बरोबर आहे. 13व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर पर्याय क्रमांक 3मध्ये मित्रांनो आकृती या ठिकाणी वरचा भाग वरच दिसतोय, खालचा भाग खाली आहे आणि मधल्या रेषा पण चुकीच्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा, कारण की खालची बाजू वर, वरची बाजू खाली जायला पाहिजे होती. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 का चुकीचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी खालची बाजू वर, वरची बाजू खाली बरोबर झाली, पण या ठिकाणी ह्या ज्या रेषा दिसत आहेत ह्या रेषा खूप वाढलेल्या आहेत.
खाली ज्या रेषा दिसत आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि वरच्या रेषा पण कमी झाल्यात, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 चुकीचा आहे. तर 13व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. प्रश्न नंबर 14चं जलप्रतिबिंब. मित्रांनो, डावी बाजू डावीकडेच पाहिजे, उजवी बाजू उजवीकडेच पाहिजे, खालचा भाग वर उलट स्वरूपात, वरचा भाग खाली उलट स्वरूपात, असं ज्या आकृतीमध्ये झालेलं असेल, ज्या पर्यायामध्ये झालेलं असेल ते आपलं योग्य उत्तर असेल. आता 14व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक आपण 1चा विचार केला तर डावीकडची बाजू जी आहे ती उजवीकडे आली, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सेमच आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. मग 14व्या प्रश्नामध्ये आपण बघितलं तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 3 खालची बाजू वर, वरची बाजू खाली झालेली आहे, म्हणून 14व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 4 का चुकीचा झाला आहे, तर पर्याय क्रमांक प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये खालची बाजू आहे ती वर गेली, पण ती उजव्या बाजूला वर गेली, जी डाव्या बाजूला वर पाहिजे होती, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. 14व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 15. मित्रांनो, प्रश्न नंबर 15चं जलप्रतिबिंब आपण बघतोय. पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती आपल्याला जवळजवळ सेम दिसते. फक्त या ठिकाणी हा जो भाग आहे मधला तो थोडा या ठिकाणी वेगळा दिसतोय, पण आकृती सेमच आहे. वरचा भाग वरच आहे, खालचा भाग खाली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब आहे, म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का चुकीचा आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये वरचा भाग खाली आलाय, खालचा भाग वर आलाय, पण या ठिकाणी आपण हा जो भाग बघितला तर याने दिशा बदललेली आहे. म्हणजे प सारखा जो भाग दिसतोय आपल्याला, ज्याचा प्रश्न आकृतीमध्ये उजवीकडचा भाग बघा तो उजवीकडेच पाहिजे होता, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो डावीकडे आला, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 का चुकीचा आहे, तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही पण सेम आहेत, म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. 15व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 16चं जलप्रतिबिंब काय असेल? विद्यार्थी मित्रांनो, ते मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.